त्या आयुष्यामध्ये कसले मोठमोठ्या मशिनी होते ना, माणसाला वाचवायला लागल्यात त्या. दुनिया किती पुढे गेली ना. पण त्या पण शेवटी माणसानेच तयार केल्या आहेत ना. तिथे ना हार्टबीट मॉनिटर आहे. अरे ते बघ ना, ते एक टीव्ही होता तिथे. हा हा, तर त्यावर ना आपण आपल्या हृदयावरचे ठोके बरोबर पडतायत की नाही, त्यावर ताण येतोय का, हे पाहिलं जात. भारीच की ग. आपण फक्त छातीला हात लावून ठोक मोजत होतो, ते बरोबर आहेत का चुकीचं आहेत. आणि ते हाताला बांधायचं ते काय होतं ते? स्पोकमोमेनोमीटर म्हणतात त्याला. त्याने ब्लड प्रेशर चेक केलं जातं. आणि एक असतं ते ग्लुकोमीटर. त्याने आपल्या रक्तातलं ग्लुकोज किती आहे, त्याचं प्रमाण काय आहे, त्या सगळ्या गोष्टी कळतात. एक असतं ते पल्स ऑक्सिमीटर. काका, जायचंय का घरी, का थांबता इथं माझ्यासोबत? नाही नाही नको, गुराला बांधता येत बांधलेवाणी झालंय मला इथं. बर, 2 अटीवर सोडतो. एक तर चांगलं खाऊन पिऊन गोळ्या औषधं व्यवस्थित घ्यायची, आणि दारू कायमची सोडायची. जमल ना? ऐकताय का काका? जमल की, का नाही जमणार? मग ठीक आहे, आराम करा आणि काळजी घ्या स्वतःची. डॉक्टर, तात्या, तात्या, हाऊज यू? अगं धनू, हावर यू असतं का ते? तेच ते. आता कसं वाटतंय? बरं वाटतंय ना? होय, बरं आहे आता. बेस्ट. हे घ्या तुमचा ब्रेकफास्ट. नाव दिस ब्रेकफास्ट यू टेक फास्ट. दादा, ह्या दोनूच्या इंग्रजीला बांध घाल, नाहीतर तात्या परत आजारी पडतील. पण तात्या, तुम्हाला असं बघून आम्हाला लई बरं वाटतंय. आम्ही किती घाबरलो होतो माहितीये का तात्या? मी किती रडले माहितीये का तुम्हाला? तुम्ही जर असं परत आजारी पडला ना तर बघत होता. अरे हो, सगळं इथंच बोलणार आहे का? घरी बोलायला बी काहीतरी ठेवा की. म्हणजे तात्यांना रिचार्ज मिळाला? डिस्चार्ज, डिस्चार्ज म्हणायचं तिला. तेच ते. हो, दिलाय. घरी घेऊन जायला सांगितलंय. तात्या, घरी जायच्या आधी नाश्ता करून घ्या बरं का. आणलाय. काय झालं? हॉस्पिटलमध्ये एकदम बिल भरावं लागतं आणि ते भरल्याशिवाय पेशंटला डिस्चार्ज देत नाही. तू एक काम कर, माझी ही हिऱ्याची अंगठी आहे, त्याचे एक 40,000 येतील. तू हिला विक, त्यातनं जे काही पैसे येतील त्याने बिल भरून टाक. नाही नाही, अगं, काय बोलतेस तुळजा? उगाच मला लाजवू नको. अगं, कशी घेऊ अंगठी मी ती? मग काय करणार आहेस? कसं बिल भरणार आहेस? काय विचार केलायस त्याचा? मी कोणाकडनं उधार मिळतात का बघतो. अच्छा, म्हणजे कोणा दुसऱ्याकडनं उधारी घेतलेली तुला चालेल, पण माझी मदत नकोय. अगं, तसं नाही तुळजा. अंगठी म्हणजे जीवाला प्यारी गोष्ट असते ग, ती कशी घेऊ मी? अरे पण मग हरकत काय? मी नाहीये का कोणी तुझ्यासाठी? तू काहीच केलं नाहीयेस का माझ्यासाठी?
उलट तू माझ्यासाठी जे जे काही केलंय ना ते कोणी कोणासाठी नाही करत. त्या तुलनेत मी जे काही करते त्यासमोर शुल्लकच आहेत रे. म्हणून प्लीज तू ही अंगठी घे, जास्त विचार करू नकोस. हिला विक आणि बिल पे करून टाक. तुळजा, पण तुझी अंगठी विकायला लागली ही गोष्ट माझ्या मनाला सारखी खात राहील ग. एक काम करशील मग, ही अंगठी विकू नकोस, गहाण तरी ठेवशील. ठीक आहे, पण मी पैसे फिरून परत अंगठी आणून देईन. आणि हे तुला चालणार असेल ना तरच ती मला अंगठी दे, नाहीतर राहू दे. ठीक आहे, तुझा स्वाभिमान दुखावेल असं मी काही करणार नाही आणि काही बोलणारही नाही. जसे पैसे जमतील तशी ही अंगठी सोडव आणि मला परत दे. घे. तुळजा, ही अंगठी साखरपुड्यात सरनुबतन दिली ती तर नाही ना? तसं असेल ना तर डॅडींना आवडणार नाही का? नाही नाही, त्यांचा या अंगठीशी काही संबंध नाहीये. ऍक्च्युली ही अंगठी मला सिद्धार्थने दिली. काय? मग तर नकोच, नको अंगठी, घेऊन टाक तुला. अरे सूर्या, काय प्रॉब्लेम आहे? तुला तुझी अडचण कळत नाहीये का?